काँग्रेसने जे टीका केलेली आहे त्यावरती आता तुम्ही घोषणा पण दिलेल्या आहेत. काय तुम्हा सर्वांना माहिती असेल की काँग्रेस बहुतेक त्यांची संस्कृती विसरलेली आहे. या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सुद्धा एकेकाळी गुडघ्या अशा पद्धतीने संबोधलं होतं आणि त्यांनीच पुढे येऊन त्या देशाला दिशा दिली. त्या देशाचं नेतृत्व करत असताना अनेक मोठ्या विषयांमध्ये त्यांनी आपल्या देशाचं मार्गदर्शन केलं. अशा त्यांनी सक्षमपणे त्या देशाला सांभाळलं. त्याच पद्धतीने तुम्ही सर्वांनी पाहिलं की आज सुनेत्रा वहिनी या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एक महिला म्हणून त्यांनी कुटुंबाशी संघर्ष असू द्या किंवा आपल्या पक्षाचा आणि देशामध्ये त्यांना ते संघटनेबद्दल काम करायचं त्याच्यामध्ये सक्षमपणे ते आज त्यांचं कर्तृत्व दाखवत आहेत. अनेक विषयांमध्ये त्यांनी तो निर्णय सुद्धा या भागात या विषयांमध्ये घेतलेले आहेत आणि त्यांना अशा पद्धतीने संबोधणं हे कुठं काँग्रेसला शोभनीय नाहीये. त्यांना विसर पडलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान हा त्याला सर्वात प्राधान्य दिलं जात आहे आणि अशा या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं काँग्रेसचं वागणं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. अध्यक्ष तुमच्या यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यांनी समर्थन केलं. हो म्हणे आम्ही आमच्या भूमिकेत ठाम आहोत. मुंगी का तर या प्रश्नावर त्यांनी का बोलत नाही, का बोलत नाही त्याच्यावर काय बघा हर्षवर्धन सपकाळांनी 1 तारखेला जे सत्कार झाला लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन कोणाचा अजित पवार यांचा आणि त्याला अमित शहा होते. तिथं भाषण त्यांनी ऐकले का? त्यांच्या कानामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून मळ झालेला आहे. तो साफ करावा त्यांनी, म्हणजे त्यांना स्पष्ट ऐकायला येईल काय नेमकं आहे ते. हे त्यांनी शिकावं. काँग्रेसने काय मागणी आहे तुमची आता? काँग्रेसने काय त्यांनी राजीनामा द्यावा, जाहीर माफी मागावी, त्यांच्या राजीनाम्याची माफी मागावी त्यांनी. त्यांनी महिलांचा अनादर केलेला आहे त्यामुळे त्यांना नैतिकदृष्ट्या त्या पदावरती राहण्याचा त्यांना अधिकार नाही. अध्यक्ष जर पाहायला गेलं तर 16 नगरसेवक आहेत. आपली गर्दी या ठिकाणी जरा कमी नाही माफी मागायची संबंध म्हणजे तुम्हाला माहिती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पहिल्याच दिवसापासून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारावरती महिलाचा सन्मान हा या दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती केला जातो आणि अशा पक्षाची जी विचारधारा आहे त्याच्याशी कुठेतरी फरकत घेताना दिसतात आणि जर महिलांचा अपमान त्यांनी केला असेल तर नैतिकदृष्ट्या त्यांना तो राजीनामा द्यायला हवा. हे सगळं सुरू झालं. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट केलं, त्याच्या खाली जो व्हिडिओ होता तो पाहिला का तुम्ही? पत्रकार सुनेत्रा पवारांना त्या पालकमंत्री ट्विटच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारतायत तर त्या पत्रकाराला एका धनंजय मुंडे गप्प करतायत. त्यामुळे ते तसं त्यांनी ट्विट केलेलं आहे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? यामध्ये एक मिनिट, यामध्ये एक विषय आहे. त्या दिवशी बीड मध्ये झालेल्या कार्यक्रमाचं वार्तांकन करण्यासाठीची पत्रकार परिषद होती. त्यामध्ये प्रश्न उत्तर अपेक्षित नव्हते. त्यामुळे वाईट वाटून घेण्याचं नक्की कारण नव्हतं. प्रश्नोत्तर पालकमंत्री म्हणून जर प्रश्न विचारले तर वार्तांकन होतं. काही भान विषयाचं आपण ठेवायला लागतं. महत्वाचं होतं. एक मी सांगतो तुम्हाला, काँग्रेस एक मिनिट काँग्रेस पक्षाच्या पोटात दुखायला लागले. एनडीएच्या माध्यमातून पहिल्यांदा एका महिलेला राज्याचं उपमुख्यमंत्रीपद दिलंय. काँग्रेसची 50 वर्ष सत्ता होती. एका तरी महिलेचा मान सन्मान राखला का त्यांनी? प्रश्न वेगळा एनडीएला नाही ना, राजकारण करतायत. अध्यक्ष राजकारण करतायत. बीड मधला जर गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केला त्यांच्या पुढे तर त्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे का तिथनं निघून जाणं अपेक्षित आहे? त्या काँग्रेसला ट्विट बोलत नाही. आज काँग्रेसचा प्रश्न आहे. नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की प्रश्न सुनेत्रा पवारांना विचारला असताना धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी केली आणि आभार मानले. मग त्यांनी सुनेत्रा पवारांनी उत्तर देणं अपेक्षित असताना धनंजय मुंडे कशा बोलले? अगदी संपत असताना जर एखाद्याने प्रश्न विचारला तर थांबवतात लगेच. तसं झालंय ना ते. त्या कार्यक्रम संपत आलाय त्यावेळेस तुम्ही प्रश्न करताय. बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारला होता पत्रकारांनी. त्या धनंजय मुंडे पत्रकाराला अडवतायत. सुनेत्रा पवार त्याच्यावर काय बोलत नाहीये. त्याच्यामुळे काँग्रेसने इथे का केलं? इथे आपल्याला प्रतिपाद होतो विषय नाही. मुद्दा असा आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं तुमच्याकडे आहेत का?
काय प्रश्न उपस्थित केले? वहिनीनं बोलण्यापेक्षा आमच्या वहिनी करून दाखवतात. आमच्या वहिनी कधीही असं बोलल्या नाहीत म्हणजे गोष्टी करत नाही. वहिनी करून दाखवतात. हे पहा, अर्थमंत्रीपदाचा निर्णय सध्या तरी अजूनही त्याच्यावरती चर्चा चालू आहे. लक्षात घ्या, तुम्हाला हा कृतीत्व त्याच्यामध्ये कृतीत्व तुम्हाला या सगळ्याची उत्तरं मिळतील.